नमस्कार मित्रांनो, अंजीर क्राफ्टर्स या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजचा मी संचालक गोरख भोसले. आज माझ्या बागेला माझे मित्र डॉक्टर दिलीप पाटील आणि गोविंद सिंग सर यांनी भेट दिली. तर मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. तर त्यांचं आपण थोडंसं मनोगत ऐकूया. धन्यवाद. मी आज माझे मित्र गोरखदादांच्या शेतामध्ये आलो आहे आणि शेतामध्ये आल्यानंतर यांची ही जी अंजिराची शेती बघितली. अंजीर अतिशय उत्कृष्ट पहिल्यांदाच बघण्यात आलेले आहेत. यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्या ज्या माहिती आहेत त्या माहितीनुसार हे अफगाणिस्तान किंवा हिला कॅलिफोर्निया फिग व्हरायटी असं यांनी नाव दिलं आहे आणि ही ड्रायफ्रूटसाठी अतिशय चांगली व्हरायटी असून यांनी हा अभिनव प्रयोग केलेला आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये 1-2-4 ठिकाणीच अशी ही व्हरायटी उपलब्ध असून आपलं अहोभाग्य की जळगाव जिल्ह्यामधले एक सुशिक्षित माणूस, एक इंजिनियर पर्सन ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करतो आहे, सगळ्या गोष्टींची माहिती घेतो व आपल्या पंचक्रोशीमध्ये एक वेगळा अभिनव प्रयोग करून हे आमच्या सारख्यांना ही उत्सुकतेपोटी मी इथं आलेलो असून त्या उत्सुकतेपोटी केलं. मला अतिशय म्हणजे मी पहिल्यांदाच असं बघितलं. अतिशय मोठी बाग, साधारणतः माझी हाईट असेल 5.5 फूट, माझ्या डबलच्या हाईट इतके हे मोठे मोठे झाडं आहे आणि अगदी चालतासुद्धा येत नाही आहे इतकी ही व्हरायटी किंवा इतकं सुंदर हे इथं अंजीर आहे. परंतु निसर्गाच्या पुढे चालता येत नाही. निसर्गाने यांना हा दुसरा बहार दिलेला असून पहिल्या बहारचा माल खूप सुंदर आणि चांगला निघालेला आहे. तसेच हा आज यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारचा पण इथे माल आहे. परंतु प्रोसेसिंग हा माल होऊ शकला नाही. पाहिजे तेवढा जेवढा निघालेला आहे त्या निघाल्याच्या तुलनेमध्ये हा 40%सुद्धा तो प्रोसेसला घेता आला नाही. कारण निसर्गाची किमया दांडगी आहे. थोडा पावसाळा लांबल्यामुळे यांना दुसरा बहार सापडला आहे नक्की. परंतु आर्थिकदृष्ट्या हे वेळेत जर हा एवढा माल जर आला असता तर निश्चितच ह्या शेतकऱ्याने तोंडात बोट घालायला लावला असता असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. मी गोविंद सिंग पाटील. बऱ्याच दिवसापासून भोसलेदादांच्या अंजीर बागेला भेट देण्याचा विचार होता, पण आज योग आला. मी आणि माझे मित्र डॉक्टर दिलीप पाटील त्यांच्या बागेत भेट देण्यासाठी आलो. भोसले साहेबांनी बाग खूप चांगली डेव्हलप केलेली आहे. फळं पण चांगलं आहे, फळाची साईज चांगली आहे आणि ड्राय केलेलं अंजीर जे आहे त्याची चव आणि गोडवासुद्धा त्याला चांगला आहे. त्यांनी मेहनत खूप केलेली आहे, झाडं खूप डेव्हलप केलेली आहेत. आतापर्यंत मालाचं उत्पादनही चांगलं घेतलं, पण आता हल्ली या वातावरणामुळे झाडावर जे फळ आहे त्याच्यातला फार थोडाफार माल हाती लागेल, कारण की वातावरण वाळवण्यासाठी तेवढं चांगलं नाही आहे. भोसलेदादांना त्यांच्या फळबागेसाठी चांगलं उत्पादन यावं यासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार. थँक्यू. हे खाऊन बघा. तिथलंच आहे ना. अतिशय सुंदर आहे.